दिवाळीची पहिली अंघोळ झाली. इथे प्रथा अशी आहे की गोविंदा गोविंदा बोलतात, गोविंदा गोविंदा गोविंदा. आणि असं काय ते गाव आहे, तुम्हाला दाखवतो, थोडा वेळ दाखवतो. तीन तिरंगाट आहेत त्या तीन देवांच्या. अच्छा. मला किल्ला बनवायचा आहे. फराळ एवढा झाला की कोण जेवलं नाही, ते आता भजीची तयारी चालू झाली आहे. दूर बाहेर येतोय कौलाचं घर आणि हा सनराईजचा व्ह्यू. हाय हाय हाय. दिवाळीची पहिली अंघोळ झाली आहे, तर मी सकाळी उठून शूट करणार होतो, पण काल कसं जास्ती बाईक चाललेली ना, त्यामुळे झोपूनच झालेलो मी. तर आता सकाळी अंघोळ झाली आहे. आता जे चिराड आहेत ते फोडतो आपण. आणि इथे प्रथा अशी आहे की गोविंदा गोविंदा बोलतात, गोविंदा 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 गोविंदा. डन. आणि असं काय ते गाव आहे, तुम्हाला दाखवतो, थोडा वेळ दाखवतो. जरा कपडे वगैरे घालतो आणि मग येतो. हा, तोंडात पण लावायचं असते काय. चला दाखवतो, जरा कपडे घालून वरती जाऊया आणि आजूबाजूचं दाखवतो जरा. मस्त की मजा आली. काय होतं? रंगकाठी. तीन तिरंगाट आहेत त्या तीन देवांच्या. हा, माऊली, गिरोबा, गिरावड. बरोबर. मग तीन तिरंगाटे कुठले होते? माऊली, भूतनाथ. अच्छा. बाईक कशी वाटली ते सांगा आता. एक नंबर, जबरदस्त. आम्ही असं आता राऊंड मारत होतो, याला म्हटलं राऊंड मारत होते. राऊंड मारून आलो तर 10 किलोमीटर आपण चालू शकतो. असे सगळे एकत्र फरायला बसतात. आम्हाला किल्ला बनवायचा आहे, तर काल बनवणार होतो, पण काल कसं मी लेट आलो ना, आणि रात्र पण झालेली व्हिडिओमध्ये पण परत दिसणार नाही, मला व्हिडिओ पण बनवायचा होता. अविदादा पण आहे, मुन्ना दादा. अविदादा
दगडी घेऊन चाललो, दगडी नंतर मग माती घेऊन चाललो. आणि जे मावळे वगैरे ते मुंबईवरूनच घेऊन आलो, तर ते मावळे पण दाखवतो तुम्हाला. वाट कर आणि अशी परत नको सरळ परतून वाकडी वाट करायला वाकडी नको. ही लेवल ठेवली ना आता. हो इकडे पर्यंत पायऱ्या ठेवा, तिसरी ही प्लेन ठेव. नाही ह्या तुका ह्या लिपान येतला, ह्या पुरा लिपा ह्या वाट सरळ ठेवा वरचं बाजूसून त्याला असं. हो तशी माती लावून घे मला बाजूसून. इथून पूर्ण अशी सगळी हां पोली करायला. जॉईन झालाय आपल्याला किल्ला बनवायला. झोपून आत्ताच जस्ट उठलाय आणि अजून एक गडी आलाय आणि इथे तयारी चालू आहे. बेस झालाय, आता अजून एक लेअर आपलं वाढतोय. पण किल्ल्याचं नाव काय काय ग गेलं आता दगडी आणायला, अजून एक लेअर बनवतात. सगळे येत आहेत. कमलेश दादा पण आला आता. हॅलो. हा येतो बोला. टकमक टोक त्यासाठी लाकडे घेतलेत. अरे थांब ते बुरुज येतो ना आता का आम्ही काहीतरी थांब रे प्लेन जाताना. एक झाला आईस्क्रीम खातो. हा ब्रेक घ्या सगळ्यांनी. पायऱ्या बनवायचं काम चालू आहे. हळूहळू वाढले. हा सगळ्यात मेहनती. शुभम. येस हॅलो. काय म्हणणं काय तुमचं? हे कसं झालं? जज आलेत, जज आलेत. हे थांबा थांबा, जज आलेत. तुमचं काय म्हणणं आहे बोला. खूपच मस्त झालेलं आहे. युट्यूबवर जाणार आहे. आम्ही देवळात गेलेलो, आम्हाला ते चुकलं. तयार झाला आता. सुकेपर्यंत थोडं थांबू आणि नंतर मग मावळे ठेवायचे. कुठे गेले? ठेवून दिले सुके आहे जरा. थोड्या वेळ सुकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही आज आसनस्थ करणार आहोत. नंबर आलाय.
बघा आता जरा बरा वाटतोय. हा तेच मग असे एकदम प्लेन वाटत होता. मग अशी तर एकदम प्लेन वाटत होता काय ते. हा तेच काम चालू आहे. काम चालू आहे. फराळ एवढा खाल्ला, फराळ एवढा झाला की कोण जेवलं नाही. तर आता भजीची तयारी चालू झाली आणि अभि दादा चकली खात आणि भजी बंड्या दादा आणि कमलेश दादा बनवतात आणि ते फक्त बटाटा पकड. भूमिका पुढे आहे भजी करण्याची. तिथे लाइटिंगची तयारी चालली. तर सोड्याचा वरती भूत लावाय साबणा घालायचा. तुमचे 65 झाले. हे सावंतवाडीवरून आले भाजी काढण्यासाठी खास. कमलेश दादा कमलेश दादा बटाट्याची भाजी काढण्याची ते मोठे गाडी स्पेशलिस्ट आहेत ते. मोठे गाडी काय गेले ते खाऊ टेस्ट करण्यासाठी. एका वेळी बेसन करून घेतलेलं आहे. आणि कापा आहेत ते 1.5 किलो आहेत. नाही रे 1.5 किलो. 1.5 किलो 1.5 किलो बटाटी 1.5 किलो बटाटे बटाटे आहेत. हो 1.5 किलो आणले. प्लेटचा बोर्ड असतो त्याच्यावर काढलेले आहे. साधारण 200-250 कापा आलेले आहेत. काय ते पण संपणार आहे. राहणार कशाला काय नाही. टेस्ट सांग आता. बरोबर लांब रो एक नंबर. बघू बघ टेस्ट जरा मीठ. बोल बोल. पाऊस चालू झाला. पाऊस एवढी गरमी होती, पाऊस पडणार होता मस्त की. आता थंड वातावरण झालंय. आणि इथे किल्ल्याला आम्ही अशी छत्री लावली आहे आणखी पाणी नको जायला म्हणून. परत इथे भरतं तर मे बी पाणी जाईल, पण बघू काहीतरी करतायत. खूप तुम्हाला हा डे 1चा व्लॉग आवडला असेल. ती पहाट होती दिवाळीची आणि ती पण मी कोकणात सेलिब्रेट केली, कारण की मी कधी कोकणात दिवाळी केली नाही आहे. तर म्हणून मग दिवाळी पण झाली कोकणात. मग नंतर आम्ही किल्ले बनवले सगळ्यांनी मिळून. आवळे तर मुंबईवरूनच आणलेले मम्मीने. मस्त की किल्ला बनवला. त्यानंतर मग संध्याकाळी भजी पार्टी केली, कारण की 11 वाजता आम्ही सगळ्यांनी फराळ केला ना. तर फराळामध्ये तुम्ही बघितलं असेल काय काय होतं ते. तर फराळ एवढा केला की दुपारी भूक लागलीच नाही. सगळ्यांचं पोट मस्त की भरलेलं. मग संध्याकाळी भजीची पार्टी केली. तर इथे असं असतं, मस्त मजा येते. सगळे एकत्र जेवण वगैरे बनवतात किंवा सगळे एकत्र मस्ती करतात. तर मस्त होतं. पहिला एक्सपिरियन्स होता कोकणात दिवाळीचा. एकत्र लागोपाठ सुट्टी भेटलेली म्हणून मग म्हटलं की घरी करण्यापेक्षा आपण गावालाच करूया, आपलं मूळ घरात करूया. तर म्हणून मग इथे एक्सपिरियन्स एक नंबर होता. मजा आली. काल पण आम्ही काय ते लेट झोपलो, 12:30-1ला झोपतो. पण मला सकाळी यायचं होतं, कारण की इथे जे सकाळचा व्ह्यू असतं ना ते एक नंबर असतं आहे. बघा आता इथे चूल पेटवली आहे. तर चुलीमधनं बघा कसं बाहेर येतं आहे. मस्त दूर बाहेर येतोय कौलाचं घर आणि हा सनराईजचा व्ह्यू. हाय हाय हाय, काय बोलू तुम्हाला. कोकण पगलू म्हणून तर मला आवडतं ना गावाला यायला. का आवडतं इथे एवढी शांतता. इथे जी हवा आहे ना ती एकदम एवढी प्युअर आहे ना, एकदम शांतता वाटते. म्हणजे इथे किती पण चाला कामं करा, इथे ना असं दमाला होत नाही. इथे बाईक लावली आणि हा कॅमेरा लावला आहे. तर हे जे ना थोडेसे ना फुटेज टाकतो मी, बघूया कसे येतात. कारण की हे जरा इथे हलतंय, पण बघू. मस्त की बाईक इथे लावली आहे. नायशाला आपल्या आरोसच्या गावात घेऊन आलो आहे. लास्ट टाईम पण आलेली, पण ती फक्त येऊन
आम्ही व्हिडिओ बनवला आणि मग आम्ही निघून गेलो. पण यावेळी मस्त आहे की 3-4 दिवस राहिली इथे. जेवढं मी हिला एक्सप्लोअर करतो ना तेवढं माझं जे प्रेम आहे ना हिच्यासाठी ते वाढत चाललं. कारण की फर्स्ट बाईक आहे. फर्स्ट बाईक असू मुलांसाठी कोणती पण बाईक असू, मुलांना फक्त ना बाईकवर ट्रॅव्हल करायचं असतं. तेच मी करतो ना, मजा येते, मस्त वाटतं. सध्या हा व्हिडिओ इथेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणखी असेच जे ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत ते येत राहणार आहेत चॅनलवर. उद्या पण मी एक्सप्लोअर करायला जाणार आहे, तर ते कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळून चुकेल. तर तुम्ही इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामवर abhishekshirodkar.68. कारण की कसं आहे, जे लाईव्ह अपडेट्स आहेत ना ते तुम्हाला तिथेच भेटतील. इथे कसे ब्लॉग जरा लेट येतात. तर मी इंस्टाग्रामवर स्टोरी अपलोड करत राहील की मी कुठे कुठे जातो आहे, कोणत्या मंदिरात जातो आहे, कुठे फिरतो आहे. तर इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय. परत एकदा व्ह्यू बघा हा. हाय 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 हाय, वाव. कोकण पगलू. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. # कोकण पगलू बाईकवर लिहून टाकू काय.